हॅलो, आवाज येतोय मुलांना? येस मॅम. ओके. स्क्रीन पण शेअर केली दिसते की नाही थोडं फक्त सांगा. दिसतंय का? हो मॅम. Okay. Now today's practical session for the Agro 248 is to prepare organic preparation. That means there are different types of organic preparations which we can use for different purposes, such as for spraying purpose or for fertigation purpose or for seed treatment. Okay, so these are some organic. So in this exercise, some organic preparations information is given. Might be you all know all that preparations. Somewhat ingredients may change according to the area, but uh, at the end, what is the aim of this preparation is to protect our crop from pests and diseases, to maintain the soil fertility and health, at the same time to improve the nutrient capacity of the soil. Okay, तर बेसिकली याच्यामध्ये काय आहे की जे पण काही ऑर्गॅनिक प्रिपरेशन्स आहेत, जसं जीवामृत आलं, अमृत पाणी आलं, बीजामृत आलं, दशपर्णी अर्क आलं, वर्मी वॉश पण त्याच्यामध्ये येतं. हे जे सगळे ऑर्गॅनिक प्रिपरेशन्स आहेत, तर हे कसे बनवले जातात, काय काय इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये टाकले जातात. जसा एरिया असेल अकॉर्डिंग टू द अवेलेबिलिटी, जसं सांगितलं की काही जे मटेरियल आहे तर हे चेंज होऊ शकतं, बट स्टील द फायनल जे काही एंड रिझल्ट जो आहे कशासाठी करणं गरजेचं आहे की जी सॉइल फर्टिलिटी आहे, सॉइल एन्व्हायरमेंट जे आहे ते प्रॉपरली मेंटेन राहण्यासाठी, त्या ठिकाणी पेस्ट अँड डिसीजचा जो अटॅक आहे तो कंट्रोल करण्यासाठी, न्यूट्रिएंट ॲडिशन करण्यासाठी ह्या गोष्टी, पंचगव्य असेल, अमृत पाणी असेल किंवा मग जीवामृत आहे, बीजामृत आहे, दशपर्णी अर्क आहे, तर ह्या गोष्टी आपण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये बेसिकली यूज करतो. आपण कुठले केमिकल यूज करू शकत नाही, म्हणून आपण हे वेगवेगळे प्रिपरेशन्स जे आहेत, वेगवेगळे जे ऑर्गॅनिक मटेरियल आपल्याला अवेलेबल होऊ शकतं त्याच्यापासून हे ऑर्गॅनिक प्रिपरेशन्स बनवलेले आहेत. नियर अबाउट 5 ते 6 प्रिपरेशन्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सरसाइज मध्ये सांगायला सांगितलेली आहे. सो वी विल स्टार्ट विथ द प्रिपरेशन ऑफ अमृत पाणी, विच इज ऑल्सो नोन ॲज द ऋषिक ऋषी मेथड पण तिला म्हटलं जातं. नाव जर बघणार तर मोस्ट ऑफ द जे पण काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये काउडंग, काऊ युरिन हे कंपल्सरी असणार, जार्गरी असणार की जेणेकरून जे पण काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील त्यांना फीड म्हणून काहीतरी खाण्यासाठी किंवा त्यांची ग्रोथ होण्यासाठी, ऍट द सेम टाइम ते समजा त्याचे जे न्यूट्रिएंट क्वालिटी, बेसिकली ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर त्याची जी ग्रोथ होण्यासाठी त्याला जे फूड मटेरियल लागतं त्याच्यासाठी आपण जार्गरी यूज करतो. सेकंडली जर समजा तुम्ही सीड ट्रीटमेंट करत असणार तर त्याच्यामध्ये ते स्टिकअप ॲबिलिटी असते, चिकट असतं, तर ते चिटकण्यासाठी आणि प्रॉपरली ते त्या ठिकाणी स्टे करण्यासाठी गुळ वगैरे त्या ठिकाणी वापरला जातो. टू गिव्ह द एक मीडियम लागतो टू मिक्स ऑल दॅट पर्टिक्युलर इन्ग्रेडियंट्स, त्याला एक स्लरी लाईक स्ट्रक्चर, एक लिक्विड स्ट्रक्चर येण्यासाठी, फॉर काय म्हणतात इझी ऍप्लिकेशनसाठी त्याच्यामध्ये वॉटर रिक्वायरमेंट असते. तर ऑलमोस्ट जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते कमी जास्त प्रमाणात सगळीकडे तुम्हाला दिसतील. देशी काऊचं, देशी गाय असेल तिचं शेण लागेल, काऊ युरिन लागेल, जार्गरी लागेल, वॉटर लागेल, ह्या गोष्टी कॉमनली तुम्हाला बघायला मिळतील. जसं जसं तुमचं ऑर्गॅनिक प्रिपरेशन चेंज होत जाईल, जे तुमचं ऑर्गॅनिक प्रिपरेशन अकॉर्डिंग टू दॅट कमी जास्त प्रमाणात किंवा काही गोष्टी ह्या ऍड केल्या जातील. सो फर्स्ट मेथड इज फॉर द प्रिपरेशन ऑफ अमृत पाणी, which is also known as the Rishikreshi method. Now for that method you will require, first we will see about the ingredients, then we will go for the procedure and then the advantages of this particular organic preparation. So first ingredient requirement includes, first ingredient is fresh cow dung of Indian breed 1 kg, then there is a necessity of cow urine, that is 1 liter, then it will require jaggery, गुळ असेल तर गुळ टाका 1 किलो, नसेल तर मग आपला ऊसाचा जो ज्यूस आहे तो पण तुम्ही त्याला सबस्टिट्यूट म्हणून युटिलाइज करू शकता. देन यू विल रिक्वायर वॉटर 10 लिटर्स ऑफ वॉटर. ओके, सो हे सगळं मिक्सअप करण्यासाठी एक प्लास्टिकचं कंटेनर घ्या किंवा जर तुमच्याकडे वुडन कंटेनर असेल दॅट विल बी बेटर, तर ते वुडन कंटेनर घ्या. त्याच्यामध्ये मग वॉटर आणि जार्गरी जे आहे, पहिले काय करायचं, गुळ जो असेल तो पूर्णपणे तुम्हाला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि ते जे गुळाचं पाणी असेल त्याच्यामध्ये मग तुम्हाला जे काही कावडंग सांगितलेलं आहे, गाईचं जे शेण आहे आणि गाईचं जे मूत्र आहे, तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये मिक्स करायचं.
मिक्स केल्यानंतर प्रॉपरली मिक्स करण्यासाठी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज वुडन स्टिक घ्यायची आहे मिक्स करण्यासाठी. मेटलचं जनरली आपण वापरत नाही, कारण मग त्याच्यामध्ये जे मेटलचे जे स्ट्रेसेस असतील, पाणी जास्त ठेवलं तर गंजतं, मग ते जे गंजलेलं असेल तर ते त्याच्यामध्ये जातं. म्हणून बेसिकली आपण एक तर प्लास्टिक नाही तर मग वुडन असेल, वुडनचं जर एखादा ड्रम असेल दॅट विल बी बेटर. ओके, ह्या गोष्टी करतो. मग मिक्स करताना आपल्याला काय करायचंय, क्लॉकवाईज पण ते मिक्स करायचंय आणि अँटी क्लॉकवाईज पण मिक्स करायचं, की जेणेकरून सगळीकडनं ते जे काही मटेरियल आपण ऍड केलेलं आहे ते प्रॉपरली त्याच्यामध्ये मिक्स होणार. ओके, सो इन्ग्रेडियंट मध्ये काय काय आहे, 1 kg ऑफ फ्रेश काउ डंग, 1 लिटर ऑफ काउ युरिन, 1 kg ऑफ जार्गी अँड 10 लिटर्स ऑफ वॉटर. 4 मटेरियल लागतात. सगळं तुम्हाला 1 लिटर किंवा 1 kg लागणार आहे. फक्त वॉटर जे आहे ते 10 लिटर लागणार आहे. पाणी जे असेल 10 लिटर, त्याच्यामध्ये पहिले गुळ मिक्स करून घ्या. गुळ पूर्ण विरघळला की ते जे गुळाचं पाणी असेल मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, काउ डंग आणि जे काउ युरिन आहे तर ते मिक्स करायचं आहे. ओके, हे केल्यानंतर प्रॉपरली ते मिक्स होण्यासाठी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज त्याला वुडन स्टिकने तुम्हाला मिक्स करायचंय, स्टर करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे सोल्युशन आहे हे तुम्ही प्रत्येक 10 तासांनंतर काय करायचं आहे, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवायचंय. हे जे सोल्युशन तुम्ही मिक्स केलेले आहे, हे सगळे जे इन्ग्रेडियंट तुम्ही मिक्स केलेले ते हे तुम्हाला किती दिवस ठेवायचं आहे, 3 दिवसांसाठी ते फर्मंट करायचं आहे. 3 दिवसामध्ये प्रत्येक 10 तासानंतर जसं तुम्हाला वेळ मिळेल 10 तासाच्या गॅपने तुम्हाला 12 वेळेस आता इथे दिलेलं आहे की 12 टाइम्स टू क्लॉकवाईज अँड 12 टाइम्स टू अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. नॉट नेसेसरी 12 टाइम्स, बट ज्यावेळेस तुम्ही मिक्सअप करणार काय होणार की जे पण काही शेण असेल किंवा अजून काही जे हेवी मटेरियल असेल तर ते बॉटमला चाललं. म्हणून काय होतं की ते ढवळणं गरजेचं आहे, त्याला पूर्णपणे मिक्स करणं गरजेचं आहे. मग तुम्ही क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन त्याला मिक्स करणं गरजेचं आहे. मिक्स केल्यानंतर हे मटेरियल त्या ड्रम मध्ये टाकल्यानंतर यू हॅव टू बाइंड द कंटेनर्स फेस विथ द क्लॉथ. त्याला झाकून ठेवायचंय. झाकून म्हणजे काय करायचंय, पूर्ण अंधार करायचा नाहीये. एखादा जर तुमचं बारीक कपडा जर असेल तर कपड्याने ते बांधून ठेवा की जेणेकरून त्याच्यामध्ये मग माशा वगैरे जे असतील, डास वगैरे, मच्छर वगैरे त्यांचे अंडे ठेवून अंडे टाकणार नाही किंवा त्याचा त्रास वाढणार नाही. आणि वास पण या मटेरियलला येतो, बट ऑफकोर्स तो पण थोडा बहुत कमी व्हायला मदत होईल. बट बेसिकली ते बांधण्यामागचं रिझन हेच आहे की जर समजा हा तुमचा ड्रम मध्ये माशा होण्याचं किंवा डास असतील तर डास वाढण्याचं प्रमाण वाढू शकतं, त्याच्यामुळे त्याला कव्हर अप करणं गरजेचं आहे. ही जी प्रोसेस आहे कंटिन्युअसली स्टरिंग आफ्टर एव्हरी 10 hours शुड बी कंटिन्यू फॉर अबाउट 3 days. त्याच्यानंतर 3 दिवसानंतर काय करायचंय, तुम्हाला हे जे मटेरियल असेल, हे जे मिक्सचर असेल, जर समजा त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय की आपल्याला स्प्रेइंग करायचं आहे तर स्प्रेइंगसाठी आपल्या नोझलमध्ये हे मटेरियल अडकू शकतं, तर मग अशा वेळेस काय करायचं, त्याला गाळून घ्यायचंय. म्हणजे नॉर्मल मस्लिन क्लॉथ असेल तुमच्याकडे तर त्याच्याने ते जे मिक्सचर आहे ते गाळून घ्यायचं. त्याच्यानंतर वापरण्यासाठी तुम्ही 1 लिटर जे तुमचं अमृत पाणी तयार झालेलं आहे, आपण किती लिटर तयार केलेलं आहे, 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे, म्हणजे ते 10 लिटरच्या आसपास तयार झालेलं आहे. मग त्याच्यापैकी तुम्ही 1 लिटर अमृत पाणी 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून मग ते यूज करायचं आहे. ओके, मग कशासाठी यूज करू शकतात किंवा कुठल्या कुठल्या प्रकारे यूज करू शकतात. सो यू कॅन वॉटर द प्लांट्स युझिंग अमृत पाणी ऑन वीकली बेसिस विच विल कीप द सॉइल अलाइव्ह अँड रिच इन न्यूट्रिएंट्स. जसं आपण पाणी देतो तसं काय करायचं आहे, तुम्ही अमृत पाणी जे आहे वॉटरिंग करायचंय, ते झाडांना टाकायचं, झाडाच्या पायथून बुंद्याशी टाकायचं आहे. तुमचे जे क्रॉप असतील त्या रोज मध्ये तुम्ही टाकू शकतात. जसं इरिगेशन देतात तसं ते इरिगेशन वॉटर सोबत देऊ शकतात किंवा तुम्ही स्प्रेइंग पण करू शकतात किंवा झाडाच्या बुंद्यापाशी तुमच्याकडे जो वॉटरिंग कॅन असेल त्याच्याने पण तुम्ही टाकत जाऊ शकता, जेणेकरून जे काही सॉइल अलाइव्ह ठेवण्यासाठी, म्हणजे त्याच्यातले जे मायक्रोन्यूट्रिएंट्स मायक्रोब्स आहेत त्यांची ऍक्टिव्हिटी कंटिन्यू ठेवण्यासाठी तुम्ही ते ऍड करू शकतात आणि ऍट द सेम टाइम त्याच्यामुळे न्यूट्रिएंट्सचं ऍडिशन त्याच्यामध्ये होणारच. Then you can take the spraying of Amrit Pani once a week or once a fortnight, which will help in lowering the chance of pest infestation. Foliar जे काही स्प्रे करतो आपण तर ते एक्सलेंट फॉलियर स्प्रे म्हणून आपण युटिलाइज करू शकतो. मग आठवड्यातनं एकदा
जर समजा तुम्हाला पाणी पाण्यासारखं किंवा वॉटरिंग कॅनने जर जास्त जड जात असेल, आता जास्त एरिया असेल तर वॉटरिंग तर तुम्ही करू शकत नाही. मग काय करू शकतात, स्प्रेइंग करू शकतात. स्प्रेइंग जे आहे आपण कशावर करतो, बेसिकली ते जे स्प्रे असेल तर ते झाडाचे जे पानं असतील, क्रॉपचे जे लिव्ज असतील त्याच्यावर पडेल, की जेणेकरून जर त्यांच्यावर काही पेस्ट इन्फेस्टेशन किंवा डिसीज इन्फेस्टेशन झालं असेल तर ते सुद्धा ते कंट्रोल करू शकतं. जमिनीतनं त्याला न्यूट्रिएंट्स नाही मिळाले तर पाना थ्रू त्याला त्याच्या सिस्टीममध्ये न्यूट्रिएंट्स जाणं आणि पेस्ट इन्फेस्टेशन कमी करणं त्याचा मेजर एम आहे. तुम्ही सीड ट्रीटमेंट करू शकता. सीड ट्रीटमेंटसाठी जर तुम्हाला अमृत पाणी यूज करायचं असेल तर जे पण काही सीड असेल तर 24 तासांसाठी तुम्हाला ते जे सीड आहे तर त्या अमृत पाणीमध्ये भिजवून ठेवायचं आहे बिफोर सोईंग, की तुम्हाला आता दुसऱ्या दिवशी करायचं आहे सोईंग तर त्याच्या आधी 24 तास तुम्ही ते अमृत पाणीमध्ये मिक्स करून ठेवा, जेणेकरून जर्मिनेशन चांगलं राहील, प्लांट जे आहेत ते स्ट्रॉंगर राहतील. समजा ट्रान्सप्लांटिंग करत असणार तर ते जे सीडलिंग्स आहेत किंवा जे सॅपलिंग्स असतील तर ते 30 मिनिट सोईंग करण्याच्या अगोदर किंवा ट्रान्सप्लांटिंग करण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये बुडवून ठेवा, की जेणेकरून इट विल डेव्हलप स्ट्रॉंगर अँड मोर डिसीज रेजिस्टन्स इन टू दी प्लांट. त्याच्यानंतर आपण जे मल्चिंग करतो, ड्राईड लिव्ज असतील किंवा जर शुगर केन बगॅस असेल, ऊसाचं पाचट वगैरे जे म्हणतो आपण, ते जर असेल त्याच्याने जर तुम्ही त्याचं मल्चिंग करणार असाल, ते यूज करणार असणार सॉइल कव्हर अप करण्यासाठी, तर त्याच्यावर पण तुम्ही अमृत पाणी जे आहे ते शिंपडू शकतात, की जेणेकरून पहिले काय होईल की त्याच्याने सॉइल मल्चिंग पण होईल आणि नंतर मग ज्या वेळेस काय होईल, त्याचं जे डिग्रेडेशन असेल, कुजण्याची जी प्रक्रिया आहे ती पण वाढायला मदत होईल आणि ते जे आहे ऑर्गॅनिक मटेरियल किंवा ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून सॉइल मध्ये ऍड करायला मदत होईल. सो दिस वॉज दी फर्स्ट ऑर्गॅनिक प्रिपरेशन मधलं फर्स्ट आहे अमृत पाणी. देन सेकंड जे आहे दॅट इज जीवामृत. तर याच्यामध्ये फक्त काय झालेलं आहे की जे आपण मटेरियल आहे याच्यामध्ये ग्राम फ्लोअर एक्स्ट्रा झालेला आहे आणि जे काउडंग, काऊ युरिन आणि जार्गरी जे आहे त्याची क्वांटिटी वाढवलेली आहे. ओके, सो याच्यामध्ये काय केलेलं आहे, इन्ग्रेडियंट्स मध्ये पुन्हा यू विल रिक्वायर फ्रेश काउडंग 10 kg पर्यंत ते घ्यायचंय, काऊ युरिन 10 लिटर्स घ्यायचंय, जार्गरी 2 किलो घ्यायचे, ग्राम और एनी पल्स फ्लोअर, बेसन असेल तर गुड, नसेल तर दुसरं कुठलंही जे तुमचं पल्स असेल किंवा कडधान्य असेल तर त्याचे 2 किलो तुम्हाला पीठ घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करण्यासाठी 100 लिटर पाणी तुम्हाला लागणार. नाउ फॉर द प्रोसेस अगेन यू हॅव टू टेक द वॉटर बॅरल विच इज हॅव्हिंग दी 100 लिटर्स कॅपॅसिटी, कारण आपण पाणी किती घेतोय, 100 लिटर, म्हणजे याच्यामध्ये 100 लिटर पाणी हे व्यवस्थित मावू शकेल आणि आपलं जे मटेरियल आहे ते आपण प्रॉपरली मिक्स करू शकू असं एवढ्या साईजचं तुम्हाला एक बॅरल घ्यायचं. म्हणजे तुम्ही वुडन बॅरल घ्या किंवा प्लास्टिक बॅरल घ्या. Then after that you have to add 10 kgs of cow dung, 10 liters of cow urine, mix it well with the help of wooden stick and then you have to add the 2 kgs of jargon. तुम्ही जसं अमृत पाणीमध्ये पहिल्या पाण्यामध्ये जार्गरी टाकली आणि जार्गरी टाकून जरी मिक्स करून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. फायनली तुम्हाला काय करायचं, यू हॅव टू ऍड ऑल द मटेरियल इनटू दॅट वॉटर अँड मिक्स इट प्रॉपरली. ओके, 100 liters of water मध्ये 10 kgs of cow dung, 10 liters of cow urine, 2 kgs of जार्गरी आणि मग सगळ्यात शेवटी तुम्ही त्याच्यामध्ये 2 किलो जे ग्राम किंवा एनी पल्स फ्लोअर जे आहे ते सोल्युशन मध्ये मिक्स करायचं. मिक्स करताना प्रॉपरली वुडन स्टिक घ्या मोठी, त्याच्याने व्यवस्थित ते मिक्स करायचं. अशा प्रकारे तुम्हाला हे जे सोल्युशन असेल हे दिवसातनं 3 वेळेस ते स्टर करायचंय आणि हे जे सोल्युशन आहे फर्मेंटेशन साठी तुम्हाला नियर अबाउट 5 to 7 days साठी ठेवायचं. ऍट अ टाइम ऑफ फर्मेंटेशन पिरियड अगेन यू हॅव टू क्लोज दी ओपन, जे काय असेल ओपन एरिया जो असेल त्याला ते जे बॅरल आहे त्याला कव्हर अप करून ठेवा. एखाद्या कपड्याने, मस्लिन क्लॉथ असेल किंवा दुसरं एखादं बारीक कपडा असेल त्याच्याने तुम्हाला ते कव्हर अप करून ठेवायचं. सोल्युशन जे आहे तुम्हाला आफ्टर फर्स्ट जी मिक्सिंग आहे, ज्या दिवशी तुम्ही तो ड्रम भरणार, जे बॅरल भरणार, तर त्याच्यानंतर तुम्हाला 5 ते 7 दिवसांसाठी, कमीत कमी 1 आठवड्यासाठी तुम्हाला ते जे सोल्युशन आहे ते फर्मेंटेशन साठी ठेवायचे, की जेणेकरून सगळे न्यूट्रिएंट जे पण काही आपण मटेरियल ऍड केलेले त्याच्यातले जे पण काही न्यूट्रिएंट्स आहे त्याचा जो इसेन्स आहे तो त्या पाण्यामध्ये प्रॉपरली मिक्स व्हायला पाहिजे. आफ्टर 5 to 7 days, मग ह्या 5 ते 7 दिवसांमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, 3 वेळेस जे सोल्युशन त्या ठिकाणी आहे ते पुन्हा तुम्हाला रेग्युलरली मिक्स करावं लागेल. क्लॉकवाईज करा, अँटी क्लॉकवाईज करा आणि पुन्हा त्याचं जे वरचं जे ओपन हेड असेल ते बांधून ठेवा.
After 5 to 7 days, Jivamrit will be ready for the use and it can be used for 2 to 3 days. हे जे मटेरियल आपण तयार करतो जास्तीत जास्त तुम्ही 1 आठवड्यापर्यंत वापरू शकता. नंतर मग काय होतं त्याची जी न्यूट्रिएंट कॅपॅसिटी आहे किंवा क्वालिटी जी आहे ती हळूहळू कमी होत जाते. म्हणून मग बनवताना जसं बनवा की जे तुम्ही 2 ते 3 दिवसामध्ये संपवू शकाल. जास्त दिवस त्याला स्टोअर करून ठेवता येणार नाही. मग कसं कसं तुम्ही यूज करू शकता. यू कॅन यूज इट ॲज अ लिक्विड फॉलियर स्प्रे की जर तुम्हाला झाडांवर स्प्रे करायचं असेल तर स्प्रेइंगसाठी करू शकता. You have to apply 5 to 10% in water and for soil you can go for 100 to 200 liters per acre. एका एकराला तुम्हाला 100 लिटर लागतं. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या एरिया कॅल्क्युलेट करून त्याप्रमाणे तुम्ही ते बनवू शकता. मग कसं ऍड करू शकता ज्यावेळेस तुम्ही इरिगेशन देणार इरिगेशन मध्ये जसं आपण फर्टिगेशन करतो फर्टिगेशन मध्ये जसे ती जे टँक असते त्याच्यामध्ये जे तुमचे फर्टिलायझर्स असतील ते जसे मिक्स करतो तसंच हे तुम्हाला मिक्स करायचे इरिगेशन वॉटर सोबत मग ते प्लांटला अवेलेबल होऊ शकतं. Then, according to the growth of the crop and convenience, one can use it at an interval of 7 to 15 days. एकदा वापरल्यानंतर जसं गरज असेल जशी क्रॉपची ग्रोथ असेल त्याप्रमाणे तुम्ही 5 ते आठवड्याच्या किंवा 15 दिवसांनी हे पुन्हा रिपीट करू शकता. Then, next is the मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ बीजामृत. आता याचं नाव बीजामृत आहे म्हणजे बेसिकली आपण हे कशासाठी युटिलाइज करणार आहोत सीड ट्रीटमेंटसाठी. जसं आपण नॉर्मल सीड ट्रीटमेंट करतो विथ बायो फर्टिलायझर असेल किंवा फंजिसाइड्स वगैरे सोबत करतो तर मग याच्यामध्ये काय करायचं आहे की त्याच प्रकारे तुम्हाला बीजामृत जे आहे ते हे तुम्हाला सीडला कोटिंग करण्यासाठी वापरायचं आहे. ओके आणि मग त्याची ट्रीटमेंट झाली की तुम्हाला सॉइंग करायचं. मग याच्यासाठी जे मटेरियल रिक्वायरमेंट आहे इन केस ऑफ इन्ग्रेडियंट अगेन यू विल रिक्वायर फ्रेश काउ डंग अप टू 5 kgs, काउ युरिन 5 liters, हँडफुल ऑफ सॉइल फ्रॉम द बन. जे तुमची शेतातली माती आहे तीच माती घ्या कारण मातीमध्ये पण काही ना काही मायक्रोब्स असतात तर ते तुम्हाला ऍक्टिव्हेशनसाठी जे काही आहे तर त्याच्यासाठी ते लागतात. मग तुमच्या सॉइल जी असेल फील्डमध्ये ती जरी घेतली तरी चालेल. मग ती तुम्ही थोडीशी हातामध्ये जेवढी मावेल तेवढी हँडफुल ऑफ सॉइल जे आहे दॅट इज नेसेसरी. देन लाईम 50 grams इज नेसेसरी अँड ऑल दिस मटेरियल त्याला मिक्स करण्यासाठी नियर अबाउट 21 लिटर पाणी त्यांनी सांगितलंय घ्यायला. प्रोसिजर मध्ये काय करायचंय नाव आपल्याला एकदम लिक्विडी फॉर्म मध्ये करायचं नाही. सीड ट्रीटमेंट करायची म्हणजे आपल्याला स्लरी बनवायची आहे. खूप जास्त थिक पण नाही राहणार मटेरियल आणि खूप जास्त लिक्विडी किंवा वॉटरी मटेरियल पण नाही राहणार. ओके स्लरी सारखं राहणार ते. So first you have to take a cotton cloth and place the cow dung and secure it at the top by tying it on the well. पहिले काय करायचंय हे जे काउ डंग कलेक्ट केलेलं आहे हे काउ डंग एका कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचंय. Then immerse the content of the cloth in 20 liters of water for 12 hours. काउ डंग काय करायचंय तुम्हाला डायरेक्टली पाण्यामध्ये मिक्स करायचं नाही. आपल्याला त्याच्यातले जे न्यूट्रिएंट आहे त्यांचा जो इसेन्स आहे तो पाण्यामध्ये ऍड करायचा आहे. म्हणून हे जे काउ डंग असेल तर हे कॉटन क्लॉथ मध्ये घ्या त्याला बांधून घ्या आणि त्याच्यानंतर जे 20 लिटर पाणीचं किंवा 21 लिटर पाणी जे सांगितलं त्याच्यामध्ये ते जे बांधलेली जी पुरचुंडी आहे ती टाकून द्या. ती टाकून तुम्हाला ती जे टाय केलेलं जे कॉटन क्लॉथ अलॉंग विथ द कॉटन डंग काउ डंग जे आहे तर त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये ते 12 तासांसाठी तुम्हाला भिजवून ठेवायचं. साइड बाय साइड काय करायचंय 20 लिटर पाण्यामध्ये आपण ते काय केलेलं आहे कॉटन क्लॉथ जे काउ डंग बांधण्यासाठी केलेलं आहे ते टाकून दिलेली ती पुरचुंडी आणि जे उरलेलं 1 लिटर पाणी आहे त्याच्यामध्ये काय करायचं यू हॅव टू टेक द लाईम अँड ऍड लाईम इन 1 liter ऑफ वॉटर अँड लेट इट बी फॉर अ होल नाईट. 12 तासांचा पिरियड आपला एका रात्रीतनं जर म्हटलं तर 12 तासांचा पिरियड होऊन जातो. ज्यावेळेस तुम्ही ते कॉटन क्लॉथ मध्ये ते जे शेण आहे ते शेण बांधून ती ज्यावेळेस तुम्ही पोटली जी आहे ती त्या पाण्यामध्ये मिक्स केली की इकडे तुम्ही जे 1 लिटर पाणी उरलेलं त्याच्यामध्ये लाईम मिक्स करून ते त्याच्यामध्ये ठेवा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचे स्क्वीज द काउ डंग इन द क्लॉथ थ्राइस टू एन्श्योर ऑल द एसेन्स इज कॅप्चरिंग 20 liters ऑफ वॉटर. ती जी पोटली बांधून ठेवलेली होती पाण्यामध्ये जी बुडवून ठेवलेली होती ती बाहेर काढा आणि ती पूर्णपणे स्क्वीज करून घ्या. तिच्यातलं सगळं पाणी काढून घ्या की जेणेकरून ते काउ डंग मधलं जे पण काही इसेन्स असेल न्यूट्रिएंट्स असतील ते सगळे त्या 20 लिटर पाण्यामध्ये ऍड अप होतील. मग आपण अजून हँडफुल ऑफ सॉइल कलेक्ट केलेली आहे. मग ही जी सॉइल आहे ते जे 20 लिटर पाणी त्याच्यामध्ये मिक्स करा आणि ते जे काऊ युरिन आणि लाईम वॉटर जे आहे ते 20 लिटर सोल्युशन मध्ये सगळं शेवटी
मिक्स करायचं आहे आणि अशा प्रकारे मग तुमचं जे बीजामृत असेल ते प्रॉपरली रेडी होतं. आता हे जे आहे हे लिक्विड फॉर्म मध्ये तयार होणार, तर तुम्ही डायरेक्टली ते स्प्रिंकल करू शकतात सीड्सवर. जेंटली रबिंग करा, ड्राय इन द शेड अँड देन यू कॅन यूज इट फॉर दी काय म्हणतात ते जे सीड असेल ते तुम्ही युटिलाइज करू शकता सोईंगसाठी. दुसरी जी स्लरीची जी मेथड आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय सांगितलेलं ते मी इथे ऍड केलेलं नाही. याच्यामध्ये नियर अबाउट 10 to 15 kg ऑफ सॉइल अंडरनीथ द बनियान ट्री. बनियान ट्री म्हणजे वडाचं झाड असेल आणि वडाचं झाड जरी नसेल, आता वडाच्या झाडामध्ये काही प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यामधनं जे पण काही केमिकल्स किंवा त्याचे जे एक्झुडेट्स असतील त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे काही न्यूट्रिएंट्स असतील किंवा केमिकल्स असतील त्याच्यामुळे ती जी सॉइल आहे तर ती चांगली म्हटली जाते. पण ती जर नसेल तर आपल्या शेतातलीच 10 ते 15 किलो सॉइल घ्यायची आहे. 10 किलो कावडंग घ्यायचंय, 250 ग्राम काऊ घी घ्यायचंय आणि 500 ग्राम हनी घ्यायचंय आणि हे सगळं मिक्स करण्यासाठी स्लरी फॉर्म मध्ये आणण्यासाठी जेवढं गरजेचं असेल तेवढं पाणी टाकायचे. खूप लिक्विड पण करायचं नाही, खूप घट्ट पण करायचं नाही. ऍटलीस्ट ती स्प्रिंकल व्हायला पाहिजे अशी तुम्हाला स्लरी बनवायची आणि ही जी स्लरी असेल ती सीडवर तुम्हाला स्प्रिंकल करायची. मग तुम्ही दोन प्रकारे करू शकतात. एक तर लिक्विड करू शकतात, लिक्विड करून ते स्प्रिंकल करू शकतात सीडवर, किंवा जर तुम्हाला स्लरी बनवायची असेल, त्याची कोटिंग करायचं असेल त्या मटेरियलचं, मग त्यावेळेस तुम्हाला पाणी जे आहे ते कमी वापरावं लागेल. त्याच्यामध्ये मग सॉइल घ्यायची आहे, कावडंग घ्यायचं आहे, नंतर गाईचे तूप आहे आणि 500 ग्राम हनी म्हणजे तुमचं मध आहे आणि हे सगळं पाण्यामध्ये मिक्स करायचं. तेवढंच पाणी वापरा जेवढं त्याची स्लरी होईल. ओके, एकदम घट्ट पण नाही, एकदम पातळ पण नाही बनवायचं. स्प्रिंकल व्हायला पाहिजे आणि त्याला कोटिंग व्हायला पाहिजे, या प्रकारे ते करू शकतात. मग अशा प्रकारे तुम्ही दोन प्रकारे बीजामृत जे आहे ते युटिलाइज करू शकता. कसं यूज करणार? फॉर सीड ट्रीटमेंट. सीड ट्रीटमेंटसाठी काय करावं लागतं? बेसिकली नॉर्मल कंडिशन असते की वॉट एव्हर मे बी दी सीड यू आर गोइंग टू यूज फॉर सोइंग दॅट हॅज टू बी स्प्रेड ऑन द लेवल ग्राउंड. Then you have to sprinkle the Bijamrit over the seed, gently rub it with the Bijamrit so that it will create an even layer on the particular seed. Dry the seeds in the shade and after drying you can use that seeds for the sowing in the field. Then next one जे आहे that is the पंचगव्य. त्याच्यामध्ये नावच आहे पंचगव्य. That means you have to use 5 different material. 5 वेगवेगळ्या मटेरियल पासून बनवलेलं आहे. याच्यातले हे जे 5 मेन जे इन्ग्रेडियंट आहेत तर हे आपल्याला गाईपासूनच मिळालेले आहेत. गाईचं शेण, गाईचं मूत्र, काऊ मिल्क, काऊ घी अँड काऊ कर्ड जे दही असेल, हे 5 जे आहेत हे 5 मटेरियल गाईपासूनच मिळतात आणि म्हणून त्याला पंचगव्य असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग बाकीचे काही ऍडिशनल गोष्टी तुम्हाला ऍड करायच्या आहेत. मग बेसिकली first thing is that use of cow dung. So it will require near about 7 kgs of cow dung, 10 liters of cow urine, 3 liters of cow milk, 2 liters of cow curd and 1 kg of cow ghee. हे 5 मटेरियल तुम्हाला गाईपासून मिळणारे जे आहेत, गाईचं जे दूध असेल त्याच्यापासूनच तुम्ही दही पण बनवू शकता, त्याच्यापासूनच त्याची जी साय असेल ती साय साठवून जे तूप बनवलेलं असेल ते तूप तुम्ही वापरू शकता. ओके, सो ह्या 5 गोष्टींनंतर दुसरं जे ऍडिशनल मटेरियल रिक्वायरमेंट आहे, इट इन्क्लूड्स जारग्री 2 kgs, टेंडर कोकोनट वॉटर. अवेलेबल असेल तर नक्की टाका. 3 लिटर पाणी, कोकोनटचं जे वॉटर आहे, नारळ पाणी जे आहे ते सांगितलेलं आहे. आणि 1 डझनच्या आसपास चांगलं पिकलेलं जे केळी असेल तर ते तुम्हाला घ्यायचे आणि सगळं मिक्सअप करण्यासाठी पाणी लागेल तर ते तुम्हाला 10 लिटर सांगितलं. नाउ फॉर द प्रोसिजर जी आहे ती स्टेप बाय स्टेप आहे. सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते आपल्याला एकाच वेळेस ऍड करायचे नाहीये. स्टेप बाय स्टेप 2-2, 3-3 मटेरियल जे आहेत, इन्ग्रेडियंट जे आहेत ते तुम्हाला ऍड करत जायचंय. फॉर द प्रिपरेशन ऑफ दिस पंचगव्य बेसिकली इट इज सांगितलेलं आहे की जर समजा छोट्या अमाऊंट मध्ये, लार्ज अमाऊंट मध्ये बनवायचं नसेल देन यू कॅन यूज मड पॉट. आपलं जे मातीचं जे भांड असेल किंवा मातीचं जर समजा एखादा माठ वगैरे असेल तर तो तुम्ही यूज करू शकता, किंवा कॉन्क्रीट टॅग और प्लास्टिक कॅन. जर लार्ज क्वांटिटी मध्ये बनवायचं असेल देन यू कॅन यूज प्लास्टिक कॅन. ओके, देन फर्स्ट काय काय ऍड करणार? ऍड कावडंग अँड काऊ घी. ओके, पहिले काय घेणार? जे कावडंग सांगितलेले नियर अबाउट 7 किलो सांगितलेलं होतं ते कावडंग घ्या आणि तुम्हाला 1 किलो जे
काउगी सांगितलेलं आहे. तर हे जे दोन इन्ग्रेडियंट आहेत हे प्रॉपरली मिक्स करा. असं तुम्हाला हे मिक्स करण्यासाठी ते जो तुमचं पॉट असेल, जो माठ असेल किंवा मातीचं जे भांडं असेल त्याच्यात हे मिक्स करा आणि 3 दिवसांसाठी तुम्हाला ठेवायचं. मग या 3 दिवसाच्या पिरियडमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी हे जे मिक्सचर आहे ते हे प्रॉपरली मिक्स करायचंय. रोज मिक्स करायचंय, सकाळी पण आणि संध्याकाळी पण. मिक्स झालं की ते जे माठाचं जे तोंड असेल तर त्याला परत बांधून ठेवा. मस्लिन क्लॉथ घ्या किंवा कुठलाही क्लॉथ जे अवेलेबल असेल त्याच्याने ते बांधून ठेवा. After 3 days, you have to mix cow urine and water and then keep it for 15 days with regular mixing both in morning and evening. पहिल्या 3 दिवसांसाठी काय ऍड करून ठेवायचंय? काऊ डंग आणि काऊ घी घ्यायचं. 3 दिवसांसाठी ते मिक्स करून ठेवलं. आफ्टर 4th डे और ऍट द टाइम ऑफ 4th डे और आफ्टर 3 days नेक्स्ट मटेरियल ऍडिशन किंवा नेक्स्ट इन्ग्रेडियंट ऍडिशन इज ऍडिशन ऑफ काऊ युरिन अँड वॉटर. मग ते थोडंसं लिक्विड फॉर्म मध्ये होऊन जाईल. आपण काऊ युरिन पण ऍड केलेलं आहे 10 लिटर आणि तुम्हाला पाणी किती सांगितलेलं आहे? नियर अबाउट 10 लिटर्स ऑफ वॉटर सांगितलेलं आहे. मग हे सगळं जे प्रिव्हियस मटेरियल जे होतं त्याच्यामध्ये मिक्स करा आणि हे जे 4 मटेरियल असतील काऊ डंग, काऊ घी, काऊ युरिन अँड वॉटर यांचं जे मिक्सचर असेल दॅट हॅज टू बी कीप फॉर द 15 डेज. हे 15 दिवसांसाठी तुम्हाला तसंच्या तसं त्याच्यात मिक्स करायचंय. मग रोज ते मिक्स करायचंय. पुन्हा सकाळ संध्याकाळ तुम्हाला मॉर्निंग अवर्स अँड इव्हिनिंग अवर्स मध्ये क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज वुडन स्टिक जे असेल त्याच्याने ते मिक्स करायचं. त्याच्यानंतर आफ्टर 15 डेज मग जे रिमेनिंग मटेरियल उरलेलं आहे ते ऍड करायचं. मग आता काय काय राहिलेलं आहे? काऊ मिल्क राहिलेलं आहे, काऊ कर्ड राहिलेलं आहे, टेंडर कोकोनट वॉटर, जारग्री अँड वेल राईप बनाना. हे जे उरलेलं मटेरियल आहे ते जे सोल्युशन आहे 15 दिवस आपण ठेवलेलं तर त्याच्यामध्ये हे प्रॉपरली मिक्स करायचंय, ऍड करायचं. देन अगेन यू हॅव टू बी स्टर्ड इट ट्वाइस अ डे बोथ इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. किती दिवस करायचं आहे? पुन्हा हे जे 5 मटेरियल तुम्ही शेवटी 15 दिवसांनंतर जे ऍड केलेले तिथून पुढे पुन्हा 15 दिवसांसाठी हे मटेरियल जे आहे हे फर्मेंटेशन साठी ठेवायचं आहे. Within the period of these 15 days, you have to again twice a day सकाळी आणि संध्याकाळी पुन्हा ते मिक्सअप करायचं. ज्यावेळेस तुम्ही हे तुमचं जे टँक असेल किंवा जो तुमचा ड्रम असेल तर तो शेड मध्ये ठेवायचा आहे, डायरेक्ट सोलर कॉन्टॅक्ट मध्ये ठेवायचा नाहीये. त्याच्यानंतर त्याला वायर मेश किंवा प्लास्टिक मॉस्किटो नेट असेल किंवा मग तुम्ही कपड्याने बांधून ठेवा. जे तुमचा माठ असेल तर त्याला बांधून ठेवायचंय सो ॲज टू अवॉइड दी house flies from laying the eggs and formation of maggots in the solution. सोल्युशन मध्ये त्याच्या अळ्या व्हायला नको, हाऊस फ्लाईच्या किंवा डासांचे अंडे नको त्यांनी द्यायला, म्हणून मग ते क्लोज करून ठेवा. मग पहिले काय करायचंय की एक प्लास्टिकची कॅन घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले 3 दिवसांसाठी कावडंग आणि कावगी घ्यायचे. यांचं जे मिक्सचर आहे हे 3 दिवसांसाठी फर्मेंटेशनला ठेवायचे. रोज सकाळ संध्याकाळ त्याला दोन्ही टाइम मिक्स करायचे. 3 दिवस झाल्यानंतर 4थ्या दिवशी तुम्ही काऊ युरिन आणि वॉटर जे आहे ते त्याच्यात ऍड करायचे आणि पुन्हा ते प्रॉपरली मिक्स करून 15 डेज साठी काय करायचं आहे तुम्हाला? नियर अबाउट फर्मेंटेशन साठी ठेवायचं. मग हे जे फर्मेंटेशन साठी ठेवलेलं जे मिक्सचर पुन्हा सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला मिक्स करायचं. तिथून पुढे 16व्या दिवशी तुम्हाला काय ऍड करायचंय? काऊ मिल्क, काऊ कर्ड, टेंडर कोकोनट वॉटर, जारग्री आणि जे बनाना आहे, केळं जे आहे, चांगले पिकलेले केळे जे आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि प्रॉपरली ते मिक्स करायचे आहे. मग त्याच्यानंतर पुन्हा मग नियर अबाउट 30 दिवस पूर्ण होतात. स्टार्टिंग पासून 30 दिवस म्हणजे 12 ते 15 दिवसांसाठी तुम्हाला हे जे सोल्युशन आहे हे तसंच फर्मेंटेशन साठी ठेवायचं आहे. हा जो पिरियड असेल अगेन याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस ते जे सोल्युशन असेल तर ते प्रॉपरली मिक्स करायचं आहे. काठी घ्यायची आणि त्याच्याने चांगलं ते ढवळायचं आहे. त्याच्यानंतर हे जे काही तुम्ही जे काही टँक वापरणार आहात किंवा ड्रम वापरणार आहात त्याला प्रॉपरली काय म्हणतात क्लोज करून ठेवा. शेड मध्ये ठेवा आणि क्लोज करून ठेवा. मग तुम्ही एक तर क्लॉथ घ्या किंवा मग एखादी बारीक जाळी असेल तर त्या जाळीने पण तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता? त्याला कव्हर अप करतात. बेसिक एम आहे कव्हर अप करण्यामागचं की जे माशा असतील किंवा जे डास असतील तर त्यांचे ते अंडे त्याच्यामध्ये टाकायला नको आणि त्या ठिकाणी अळ्या नको पडायला पाहिजे, म्हणून मग ते कव्हर अप करणं गरजेचं आहे.
अशा प्रकारे तुमचं जे स्टॉक सोल्युशन आहे पंचगव्याचं त्याला जो पिरियड आहे हे जे 3, 15 आणि तिथून पुढे 12 ते 15 दिवसांचं जे फर्मेंटेशन आहे अशा प्रकारे ह्या प्रोसेसला पूर्ण पंचगव्याची प्रोसेस होण्यासाठी 30 दिवस लागतात. आफ्टर 30 डेज इट विल बी रेडी. मग तुम्ही हे कसं वापरू शकता? सो फर्स्ट थिंग इज दॅट यू कॅन यूज इट फॉर द स्प्रेइंग. सो फॉर स्प्रेइंग यू कॅन टेक you have to take 3 liters of पंचगव्य to every 100 liters of water. कुठल्याही क्रॉप साठी तुम्ही हे यूज करू शकता. 100 लिटर पाणी जर घेतलं असेल तर त्याच्यात 3 लिटर पंचगव्य याप्रमाणे तुम्हाला ते मिक्स करून वापरायचं आहे. विथ इरिगेशन जसं तुम्ही फर्टिगेशन करतात तसंच तुम्ही पंचगव्य सोल्युशन जे आहे दॅट कॅन बी मिक्स्ड विथ इरिगेशन वॉटर ॲट 50 लिटर्स पर हेक्टर. एका हेक्टरला तुम्हाला नियर अबाउट 50 लिटर पंचगव्य जे आहे ते लागेल. which can be given either through drip irrigation or flow irrigation. जसं तुमचं इरिगेशन मेथड असेल, नॉर्मल फ्लो मेथड असेल तशी पण चालेल किंवा ड्रीप इरिगेशन असेल त्याच्याने किंवा मग स्प्रिंकलर इरिगेशन असेल, वॉट एव्हर मे बी दी इरिगेशन मेथड यू आर गोइंग टू फॉलो त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता. थर्डली यू कॅन यूज इट फॉर द सीड ऑर सीडलिंग ट्रीटमेंट बिफोर द सोइंग ऑफ द क्रॉप. मग याच्यामध्ये काय करू शकता? 3% सोल्युशन ऑफ पंचगव्य कॅन बी यूज फॉर द सोकिंग ऑफ सीड्स or dipping of the seedlings before the planting. Soaking किती करणार? For 20 minutes before sowing you can soak the seeds in the panchagavya. Then rhizomes of turmeric, ginger or seeds of sugarcane can be soaked for 30 minutes before the planting. जर समजा तुम्ही प्लांटिंग मटेरियल यूज करत असणार तर प्लांटिंग मटेरियल ते 30 मिनिटांसाठी त्याच्यामध्ये बुडवून ठेवा किंवा सीड्स जे असतील तर ते 20 मिनिट त्याच्यामध्ये बुडवून ठेवा सोईंग करण्याच्या अगोदर. ज्यावेळेस आपण सीड स्टोअर करतो तर त्याच्यामध्ये पण काही स्टोअर ग्रेन पेस्ट असतात तर त्यांचं जे काही आहे अटॅक व्हायला नको म्हणून सोईंग तुमचं जे काही सीड स्टोअर करणार त्याच्या अगोदर काय करू शकतात? 3% पंचगव्याचं जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये तुमचं सीड जे आहे तर ते बुडवून ठेवा थोड्या वेळाकरता 10-15 मिनिटाकरता आणि त्याच्यानंतर पसरवून ते ड्राय करून घ्या शेडमध्ये आणि मग तुम्ही त्याला स्टोअर करू शकता की जेणेकरून जे स्टोअर ग्रेन पेस्ट आहे त्यांचा अटॅक जो आहे हा कमी होईल. Then next one is the method for preparation of neem seed kernel extract. Again याच्यामध्ये पण जसं जसं एरिया बदलत जातो तसं तसं जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते थोडे बहुत प्रमाणात चेंज होत जातात. नीम सीड कर्नेल एक्स्ट्रॅक्ट जे आहे बट ऑफकोर्स नीम मध्ये काही अँटी इन्सेक्टिसायडल आणि त्याचा वास कडू असतो तर ते अँटीफिडंट म्हणून पण काम करतं. ज्यावेळेस आपण याचं स्प्रेइंग घेतो तर जे पण काही पेस्ट असतील किंवा डिसीजेस असतील तर ते कंट्रोल करायला अझाराडिक्टिंग नावाचं त्याच्यामध्ये एक केमिकल आहे की ज्याच्यामुळे अँटीफिडंट आणि अँटी काय म्हणतात रिपेलंट म्हणून ते काम करतं. त्याच्या वासामुळे ते पेस्ट अँड डिसीज जे असतील तर ते कंट्रोल करायला मदत होते. सो याच्यासाठी तुम्हाला जे लागणार आहे तर नीम सीड कर्नेल वेल ड्राईड 5 kg 5 किलो तुम्हाला निंबोळा लागणार आहे. त्याच्यानंतर वॉटर रिजनेबली गुड क्वालिटी नियर अबाउट 100 लिटर्स ऑफ वॉटर लागेल. डिटर्जंट 200 grams अँड मस्लिन क्लॉथ फॉर फिल्टरिंग इज नेसेसरी. मग याच्यामध्ये हे जे मटेरियल रिक्वायर्ड दिलेलं आहे दॅट इज फॉर द प्रिपरेशन ऑफ 100 लिटर्स ऑफ 5% NSDE सोल्युशन. मग याच्यामध्ये काय करायचं आहे की टेक द रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ नीम सीड करणे. जे तुम्ही निंबोळ्या कलेक्ट केलेल्या आहेत उन्हाळ्यामध्ये खूप साऱ्या निंबोळ्या लागलेल्या असतात त्या व्यवस्थित वेचून घ्या, क्लीन करून घ्या आणि मग अशा ज्या वेल चांगल्या ज्या असतील जास्त जुन्या झालेल्या घ्यायच्या नाहीये. जेवढं नवीन निंबोळ्या असतील तेवढं चांगलं असेल. जास्त जुन्या झालेल्या निंबोळ्या घेऊ नका. म्हणजे तुम्ही ड्राय करून ठेवलेले आणि 2 वर्षानंतर वापरत असणार तर त्याचा इफेक्ट कमी होणार. इमिजिएट जर तुम्ही ते ड्राय झाल्यानंतर जर करत असणार त्याचा यूज तर त्याचा इफेक्ट हा चांगला होणार. So take the quantity of neem seed kernel 5 kgs. Grind the kernels gently into the powder. त्याला पावडर फॉर्म मध्ये ग्राइंड करून घ्या आणि 10 लिटर पाण्यामध्ये ती जी पावडर असेल निंबोळीची जी पावडर असेल ती 10 लिटर पाण्यामध्ये एका रात्रीसाठी भिजवून ठेवा. Then in the morning you have to stir it with the wooden plank and then solution becomes the milky white. त्यात ज्या वेळेस तुम्ही ते मिक्स करणार तर ते जे क्लिअर सोल्युशन जे असेल तर ते मिल्की व्हाईट कलर मध्ये कव्हर अप कलर त्याचा चेंज करेल. प्रॉपरली ते सकाळी तुम्हाला मिक्स करून घ्यायचं. म्हणजे तुमचं मस्लिन क्लॉथ असेल त्याच्यामधले तुम्हाला ते गाळून घ्यायचे आणि मेक अ व्हॉल्यूम अप टू 100 लिटर्स. तुम्ही किती घेतलेला आहे? 10 लिटर घेतलेला आहे बरोबर. 10 लिटर पाण्यामध्ये निंबोळीची पावडर टाकलेली. ही निंबोळीची पावडर सकाळी
ते 10 लिटर पाणी जे असेल तर ते मिक्स करून घ्या प्रॉपरली आणि नंतर ते गाळून घ्या आणि त्या 10 लिटर मध्ये पुन्हा 100 लिटरचं त्याचे सोल्युशन होण्यासाठी तुम्हाला 90 लिटर जे पाणी आहे ते टाकून घ्यायचं आहे. ओके, देन ऍड 1% डिटर्जंट सो ॲज टू मेक अ पेस्ट ऑफ त्याच्यासाठी काय करावं लागेल, पेस्ट बनवा अँड देन मिक्स इट इन द स्प्रे सोल्युशन आणि डायरेक्टली मग तुम्ही हे जे 100 लिटर्सचं जे सोल्युशन असेल तर ते तुम्ही स्प्रेइंगसाठी यूज करू शकता. इझी प्रोसिजर आहे, फक्त निंबोळ्या पाहिजे आणि ते व्यवस्थित त्याची पावडर केलेली पाहिजे. 10 लिटर पाण्यामध्ये ओव्हरनाईट ठेवा, त्याच्यानंतर सकाळी उठून ते जे पाणी असेल तर ते मिक्स करून गाळून घ्या आणि त्याच्यामध्ये 90 लिटर पाणी टाका म्हणजे तुमचं 100 लिटरचं सोल्युशन होईल आणि ते तुम्ही स्प्रेइंगसाठी वापरू शकता. कशासाठी होऊ शकतं, काय काय पॉइंट्स तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे. फर्स्ट थिंग इज दॅट कलेक्ट द नीम फ्रुट्स ड्युरिंग द बेरिंग सीझन अँड एअर डायट देम अंडर द शेड. जे तुमचं बेरिंग सीझन असेल, बेसिकली उन्हाळ्यामध्ये निंबोळ्या लागलेल्या असतात तर त्यावेळेस त्या कलेक्ट करा आणि त्यांना ड्राय करण्यासाठी तुम्ही शेडमध्ये त्या ड्राय करायचे, डायरेक्ट सनलाईट मध्ये ड्राय करायचे नाहीये. डू नॉट यूज द सीड्स ओव्हर 8 months ऑफ एज. जसं मी तुम्हाला सांगितलं की जास्त डिले करू नका. त्या सीझन मध्ये जर तुम्ही कलेक्ट केलेल्या असतील उन्हाळ्यामध्ये तर तिथून पुढे तुम्ही 8 महिन्यापर्यंत जास्तीत जास्त वर्षभरामध्ये त्या वापरून टाका. त्याच्यानंतर काय होतं, जी ऍक्टिव्हिटी असते तर त्यांची म्हणजे जी प्रत्येकाची प्रॉपर्टी ही कमी कमी होत जाते. तर तसंच याच्यामध्ये पण होतं की अबोव दिस एज इट विल लूज देअर ऍक्टिव्हिटी अँड हेन्स इट विल नॉट फिट फॉर द NSK प्रिपरेशन. तुम्ही म्हणाल की बनवलं तर होतं पण त्याचा काही इफेक्ट नाही दिसला. तर डिपेंड असतं की किती एज सीड तुम्ही वापरता आहात. ऑलवेज यूज फ्रेशली प्रिपेअर्ड नीम सीड कर्नेल एक्स्ट्रा. एव्हरी टाइम ज्या पण वेळेस तुम्हाला बनवायचं असं नाही की ते बनवून ठेवलं आणि 4-5 दिवसांनी वापरलं नाही. पुन्हा त्याच्यामध्ये त्याची क्वालिटी आहे किंवा त्याची जी ॲबिलिटी जी आहे तर ती रिड्यूस होत जाते. जसं व्हायबिलिटी रिड्यूस होत जाते सीडमध्ये जास्त दिवस ठेवलं, तसं याच्यामध्ये पण न्यूट्रिएंट्स असतील किंवा याची जी ऍक्टिव्हिटी आहे किंवा क्वालिटी जी आहे ती खराब होत जाते. जेव्हा वापरायचं असेल त्याच्या आधी तुम्हाला फक्त रात्रभर ते पावडर जी आहे मिक्स करून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी 90 लिटर पाण्यात मिक्स करून 100 लिटरचं सोल्युशन बनवायचं. कशासाठी यूज करू शकतात, इट कॅन बी यूज फॉर द पेस्ट कंट्रोल सच एज बीटल लार्वा असेल, बटरफ्लाय असेल, मॉथ कॅटरपिलर, स्टॉक बोरर्स, प्लांट अँड लीफ हॉपर्स असतील, लीफ बीटल्स असतील, थ्रिप्स असतील, फ्रूट फ्लाईज, स्केल इन्सेक्ट, मिलीबग, इच अँड एव्हरी गोष्टीसाठी तुम्ही नीम सीड कर्नेल एक्स्ट्रॅक्ट हा यूज करू शकता. देन लास्ट थिंग इज दी दशपर्णी अर्थ. सो याच्यामध्ये जे काही 10 वेगवेगळ्या झाडांचा पाला आपण घेतो आणि तो आपल्याला जे गाईचं मूत्र असतं त्याच्यामध्ये, काऊ युरिन जे असतं त्याच्यामध्ये तुम्हाला ते फर्मंट करायचं असतं आणि गाळून मग तुम्हाला ते वापरायचं असतं. तर याच्यामध्ये नीम जे आहे ते येणार, लँटना, पपया, कस्टर्ड ऍपल म्हणजे सीताफळ, पोंगामिया म्हणजे करंज आलं, ओलेरँडर म्हणजे कन्हेर आलं, नंतर रुई आलं, कॅस्टर आलं, गुळवेल आलं आणि जॅट्रोफा. असे 10 झाडांचे वेगवेगळ्या झाडाचा पाला आपण घेऊ शकतो. तर याच्यामध्ये प्रत्येकाचं जे काही क्वांटिटी आहे ती कमी जास्त प्रमाणात आहे. फॉर एक्झाम्पल जे नीम जे आहेत, नीमचे जे लिव्ज आहेत दॅट कॅन बी रिक्वायर्ड नियर अबाउट 5 kg सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर जी घाणेरी आहे तर त्याचे घाणेरी, पपया, नंतर करंज, कन्हेर, रुई, कॅस्टर, जॅट्रोफा, गुळवेल, तर हे 2 किलो घ्यायचे आहेत. 2 किलो झाडाचा पाला गोळा करायचा आहे. त्याच्यानंतर 3 किलो तुम्हाला याचा पाला घ्यायचा आहे, सीताफळाचा घ्यायचा आहे. ओके, 5 किलो नीम लीव्स, 3 किलो कस्टर्ड ऍपल लीव्स आहे आणि बाकीचे उरलेले जे पण काही झाड आहेत तर त्यांचे तुम्हाला 2-2 किलोचा पाला गोळा करायचा आहे. सगळा पाला एकाच वेळेस गोळा करून ठेवा म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला बनवायचं असेल तर ते शोधत फिरावं लागणार नाही. त्याच्यानंतर 2 किलो तुम्हाला कावडंग लागेल, 5 लिटर काऊ युरिन लागेल आणि 170 लिटर त्याच्यामध्ये पाणी लागेल. सगळं नियर अबाउट तुमचं 170 ते 180 लिटरच्या आसपासचं सोल्युशन होतं. मग अशा वेळेस तुम्हाला 200 लिटर कपॅसिटी असलेला ड्रम लागेल की जेणेकरून सगळं मटेरियल टाकलं आणि त्या ठिकाणी त्याला ढवळण्यासाठी किंवा त्याला प्रॉपरली हलवण्यासाठी जागा नाही राहणार, म्हणून थोडंसं मोठा ड्रम घ्यायचा आहे. जी तुमची क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीपेक्षा जास्त मोठा ड्रम घ्यायचा आहे. सगळं मटेरियल जे आहे काय करायचंय, टेक 200 लिटर्स ऑफ वेसल, आयदर प्लास्टिक ड्रम और सिमिलर वन.
त्याच्यामध्ये पहिले पाणी टाकून द्या, जे 170 लिटर पाणी सांगितलेलं आहे ते. त्याच्यानंतर म्हणजे 10 वेगवेगळ्या झाडांचा जो पाला तुम्ही कलेक्ट केलेला आहे तर तो तुम्ही त्याच्यात ऍड करायचा आहे आणि नंतर शेवटी त्याच्यामध्ये काऊ युरिन आणि काऊ डंग जे आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे. हे सगळं टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचंय. रोज तुम्हाला काय करायचं आहे, नियर अबाउट 30 दिवसांसाठी तरी कमीत कमी फर्मेंटेशनसाठी तुम्हाला ते वेळ लागतो. तर 30 दिवसांसाठी तो जो ड्रम असेल तर तो प्रॉपरली कव्हर अप करून ठेवा. एव्हरी डे सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला ते जे सोल्युशन असेल तर ते स्टर करायचं आहे, मिक्स करायचं आहे. ड्रम ठेवताना तो शेड मध्ये ठेवा. अगेन त्याला वायर मेश किंवा प्लास्टिक मॉस्किटो नेट असेल त्याच्याने कव्हर करून ठेवा की जेणेकरून हाऊस फ्लाईज अँड जे मॉस्किटोज असतील तर त्यांची एग लेइंग होणार नाही आणि वर्म फॉर्मेशन होणार नाही सोल्युशन मध्ये. 30 दिवसानंतर प्रॉपर फर्मेंटेशन होईल. आपल्यालाही दर दिवशी ज्यावेळेस आपण करतो आपल्याला समजत जातं काय होतंय काय नाही होते. पहिल्या दिवशी झाडाचा पाला दिसेल, हळूहळू तो झाडाचा पाला कुजून जाईल, त्या ठिकाणी फक्त तुम्हाला एक सोल्युशन दिसेल. मग अशा वेळेस आफ्टर 30 days काय करायचं, यू हॅव टू फिल्टर दॅट सोल्युशन अँड देन यू कॅन यूज इट फॉर द ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही काय करू शकता, दशपर्णी अर्क इज यूज फॉर द स्प्रेइंग टू बेसिकली कंट्रोल द पेस्ट अँड डिसीजेस अँड इट कॅन बी अप्लाइड इन द फॉर्म ऑफ फॉलियर स्प्रे. याच्यासाठी तुम्ही 125 ml जे तुमचं दशपर्णी अर्क आहे दॅट शुड बी मिक्स्ड इन 10 liters ऑफ वॉटर or you can go for 2.5 liters of dashparni earth with 200 liters of water which will be sufficient for 1 acre area. जनरली तुम्हाला दशपर्णी अर्क हे जे बनवलेलं आहे शेवटचं हे जे ऑर्गॅनिक प्रिपरेशन आहे हे तुम्ही 4 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता. बाकीचे जे आहे ते तुम्हाला इमिजिएटली यूज करावे लागतील. 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला यूज करावे लागतील. नीमसीड कर्नेल एक्स्ट्रॅक्ट जो आहे तो इमिजिएटली यूज करावा लागतो नेक्स्ट डे. पण हे जे दशपर्णी अर्क आहे तर हे तुम्ही 4 ते 5 महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवू शकतात. प्रॉपरली ते गाळून घ्या, व्यवस्थित फिल्टर करून घ्या आणि जे एअर टाईट कंटेनर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ते स्टोअर करून ठेवू शकतात आणि ज्या वेळेस गरज असेल तर त्यावेळेस तुम्ही ते युटिलाइज करू शकता. आता ही जी मेथड होती ही नॉर्मल मेथड होती जी मी तुम्हाला सांगितली होती दशपर्णी अर्कची. त्याच्यामध्ये इन डिटेल जर तुम्हाला बघायचं असेल देन यू कॅन गो फॉर द व्हिडिओ, युट्यूब व्हिडिओ बाय प्रसादचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता. त्याने खूप छान प्रकारे अजून जास्त चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे. ऑलमोस्ट तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ते बघितलं पण असेल. तो रेकॉर्डेड व्हिडिओ जो आहे त्याने ग्रुपवर पण टाकलेला आहे. तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकता. त्याने मला फक्त तेवढाच एक माहिती आहे